नमस्कार, स्वातीज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे झणझणीत आणि चमचमीत कोहळ्याची रस्स्याची भाजी। बनवायला सोपी, खायला टेस्टी कोहळ्याची भाजी या पद्धतीने बनवाल तर जेवताना 2 चपात्याऐवजी 1 चपाती जास्तीची खातील। मुलांच्या टिफिनला कमी रस्स्याची करून देऊ शकता ही भाजी। चला तर पाहूया कोहळ्याची भाजी कशी करायची। कोहळ्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो कोहळं स्वच्छ धुवून पाण्याने थोड्या मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतले आहे। मसाल्यासाठी लागणारे साहित्य: 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट 1 चम्मच आणि गोड निंब पत्ती। वाटीमध्ये 1 चम्मच सोप, 1 चम्मच जिरं आणि 1 चम्मच मोहरी फोडणीसाठी काढून घेतली आहे। गॅसवर पॅन ठेवला आहे, 8 ते 9 चमचे तेल घातला आहे। सोप, मोहरी, जिरं तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालायचं, छान तेलामध्ये होऊ द्यायचं। कांदा तेलामध्ये घालते आहे, तेलामध्ये छान व्यवस्थित कांदा होऊ द्यायचं। फोडणीमध्ये तेजपान घालते आहे, 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट घालते आहे, निंब पत्ती, त्यामुळे भाजीला खूपच छान स्वाद येईल। तेलामध्ये कांदा छान परतवून झाला आहे, 1 लाल मिरची घातली आहे, लाल किंवा हिरवी कोणतीही मिरची घालू शकता। आता टोमॅटो घालते आहे, फोडणीमध्ये छान व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं। टोमॅटो छान शिजू द्यायचे, त्यामुळे भाजीला छान रस्सा सुटतो। फोडणी छान तयार झाल्यानंतर अर्धा चम्मच हळद, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे तिखट, अर्धा चम्मच काळा मसाला आणि चवीनुसार मीठ छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं। भाजीची फोडणी छान तयार झाली आहे। मसाल्यातनं जेव्हा तेल आणि मसाला अलग होते त्यावेळेला आपली फोडणी खूप छान झालेली आहे। आता फोडी घालायच्या, सगळ्या फोडी घालून घेतलेल्या आहे कोहळ्याच्या। मिक्स झाल्यानंतर कोहळ्याच्या फोडी थोड्या आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायच्या आहे। पाणी न टाकता पहिले आपल्याला 2 मिनिटं प्लेट झाकून वाफेवर होऊ द्यायचे आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर प्लेट काढल्यानंतर थोडं परत एकदा कलसून घ्यायचं व्यवस्थित। 1 चम्मच आमचूर पावडर घालते आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं। आमचूर हे आंबटसाठी टाकलं आहे। आता गूळ थोडा घालायचं म्हणजे आणखीनच चांगली चव येईल। 1 चम्मच गूळ घालते आहे, आंबट गूळ छान चवीची आपली भाजी तयार होईल। रस्स्यासाठी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते आहे, गरम पाणी घालायचं। आता छान मिक्स झाल्यानंतर परत प्लेट एकदा झाकायची, 5 मिनिटं प्लेट झाकल्यानंतर परत काढून घेते आहे। रस्सा छान उकळलेला आहे, मिक्स करून घ्यायचं। सब्जी मसाला 1 चम्मच घालते आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं। आता 1 चम्मच कस्तुरी मेथी घालते आहे, हातावर छान चोळून घ्यायचं म्हणजे स्वाद छान येईल। कोथिंबीर घालते आहे, तर छान मिक्स झाल्यानंतर अधरकच्ची भाजी आपली शिजलेली आहे, त्यामुळे 5 मिनिटं आणखी प्लेट झाकून ठेवते आहे। 5 मिनिटानंतर बघा किती छान तर्री पण आलेली आहे आणि कोहळं पण छान शिजलेलं आहे। चम्मच वर घेऊन चेक करून घ्यायचं पहिले शिजलं आहे की नाही। कोहळं छान शिजलेलं आहे। ही भाजी खायला तर खूप टेस्टी लागते, केव्हाही बनवू शकता। कोहळ्याची भाजी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते खायला। अशी आपली कोहळ्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच व्हिडिओ दिसेल। चला तर खात रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। वेळात वेळ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद।